हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. कशा आहात? सर्व मजेत ना? तर सर्व ताईंना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. कशा आहात? तर आज आपण रेसिपीमध्ये बनवणार आहोत हेल्दी सॅलेड. तर हेल्दी सॅलेड आपण जेवणासोबत पण खाऊ शकतो. जर मधात आपल्याला दुपारी कधी भूक लागली तेव्हा आपण खाऊ शकतो. आणि जे वेट लॉस करत आहेत, जिम वगैरे करत आहेत, त्यांना जर संध्याकाळी रात्रीची भूक लागली किंवा 7-8 वाजता भूक लागली, काहीतरी खायची इच्छा होत आहे, तर ते हे सॅलेड म्हणजे खाऊ शकतात. खूप छान असे हेल्दी सॅलेड आहे आणि तुमचं वेट वाढणार नाही, काही नाही. खूप छान असं हेल्दी सॅलेड आहे. तर चला आपण मी दाखवते तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर तुम्ही नक्की हे सॅलेड ट्राय करा आणि कसं झालं नक्की सांगा मला. आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव पूजा शित्रे, पुणे हाऊसवाईफ ब्लॉग आहे. तर नक्की चेक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण सॅलेड बनवणार आहोत. त्यासाठी काय काय लागणार आहे तेच मी तुम्हाला दाखवते. चला तर सॅलेडसाठी आपण काय काय यूज करणार आहे बघा. शेंगदाणे आहेत, हे फुटाणे आहेत. बघा किती छोटी छोटी वाटी घेतलेली आहे, एकदम छोटी छोटीच वाटी आहे. शेंगदाणे, फुटाणे, कोथिंबीर, लिंबू आणि पुदिन्याचे 4-5 पाने आहेत. हे कांदा आहे, छोटा एक कांदा घेतलेला आहे. टोमॅटो, एकदम छोटा टोमॅटो आहे. एक काकडी घेतलेली आहे मोठी अशी. छोटं गाजर, एक हिरवी मिरची स्पायसेससाठी. आपण कुठले मसाले वगैरे यूज करणार नाही, त्यासाठी ही हिरवी मिरची घेतलेली आहे. कारण आपण जेव्हा सॅलेड डाएटसाठी जर करत असाल तर तुम्ही कुठले मसाले वगैरे खाऊ शकत नाही. तर थोडंसं नॉर्मल स्पायसेससाठी आपण हिरवी मिरची ॲड करूया. त्यानंतर बीटरूट घेतलेलं आहे. बीटरूट तर सर्वांनाच माहिती आहे किती हेल्दी आहे. तर हे कच्चा आंबा आहे, मँगो. तर मला मिळाला म्हणून मग मी आणलेला होता फ्रीजमध्ये, तर मी टाकणार आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही मँगो हा स्किप करू शकता. तर बघा असं छान असं इन्ग्रेडियंट्स आहेत, चेक करू शकता. आणि सर्व मिक्स करण्यासाठी एक बाऊल घेतलेलं आहे छानसं असं, आणि एक चम्मच. तर चला आपण मिक्स करूया सगळं. सर्वात आधी आपण हे टाकूया, कांदा टाकूया, काकडी टाकूया, गाजर, टोमॅटो, बीटरूट, मँगो आणि त्यावरती शेंगदाणे आणि फुटाणे आपले. यावरती आपण आता ॲड करूया ग्रीन चिली, हिरवी मिरची. तुम्हाला जर तिखट आवडत म्हणजे ग्रीन चिली जर नसेल हवी तर स्किप करू शकता. थोडं लाल मिर्च पावडर ॲड करू शकता. आणि त्यावरती आपण आपलं हे टाकूया कोथिंबीर. बघू शकता असं छान झालेलं आहे. याला मिक्स करून घेऊया. आधी लिंबू टाकूया, लिंबाचा रस. आता हे मिक्स करून घेते मी आणि दाखवते तुम्हाला. बघू शकता किती छान असं कलरफुल आपलं सॅलेड रेडी आहे. खायलाही खूप टेस्टीला खूप छान लागते. टेस्ट पण खूप छान आहे बघा, आणि खूप हेल्दी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय सर्वांना.